नमस्कार, मी आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज मी अगदी झटपट अशी मार्केटमध्ये जशी मिळते सेम तशाच टेस्टी पाणीपुरी कशी बनवायची, त्याचबरोबर पाण्याचं गोड पाणी कसं बनवायचं, तिखट पाणी कसं बनवायचं, संपूर्ण चाट कसा बनवायचा, हे संपूर्ण ह्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर ही व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आणि ज्यांना पाणीपुरी आवडते त्यांनी तर नक्कीच बघा। सुरुवातीला मी गोड पाणी बनवण्यासाठी घेतलं आहे। त्यासाठी मी चिंच घेतली आहे, ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे, 2 पाण्याने धुवून घेतले आणि धुवून घेतल्यानंतर पाणी भिजवून घेणार आहे। साधारणतः अर्धा तास मी चिंच भिजवून घेतली आहे। भिजून झाल्यानंतर या पद्धतीने हाताने मी संपूर्ण मॅश करून घेतले, पाणी घातले। आता मी पूर्ण ही गाळून घेणार आहे। त्यातला जो जाडसर भाग आहे तो बाजूला काढून या पद्धतीने संपूर्ण मी चाळणीने गाळून घेतलेली आहे। आता ही संपूर्ण मी अर्क हा चिंचेचा काढून घेतलेला आहे, भिजवलेल्या चिंचेचा अर्क आपण काढून घेतला आहे। आता हे गोड पाणी बनवण्यासाठी आपण ही चिंचेचा अर्क असा काढून घेतला आहे। आता जितकं आपण चिंचेचा अर्क काढला तितकंच मी गूळ यामध्ये घातलेला आहे। आता इकडे मी 4 ते 5 खजूर भिजत घालून घेतले, ते स्वच्छ पाण्याने धुवून खजूराचे बी काढून मी ते भिजत घालून घेतले आहे। आता हे भिजवलेलं देखील आपण गोड पाण्यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून टेस्ट खूप छान येते। आता एक कढई घेतली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घातले, 1 चमचा जिरे घातले आणि जो काही चिंचेचा पाण्याचा अर्क काढलेला होता भिजवलेल्या चिंचेचा तो मी यामध्ये घातला आहे। त्यानंतर खजूर जे भिजवलं होतं ते मी मॅश करून घेतलं, त्याचं पाणी घातलं, 1 चमचा लाल तिखट घातले आणि हलकीशी आता याला उकळ येऊन देणार आहे। याचा संपूर्ण कलर जो आहे तो जरासा डार्क होईपर्यंत उकळ घ्यायची। तोपर्यंत आता आपण इकडे रगडा बनवूया। त्यासाठी मी कुकरमध्ये पांढरे वाटाणे भिजत घालून घेतले होते, साधारणतः 7 ते 8 तास भिजत घातले होते। आता हे मी शिजवून घेणार आहे। तर पांढरे वाटाणे घातले, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घातली आहे आणि 1 चमचा चाट मसाला मी घातलेला आहे। यामध्ये आता मी पाणी घालून घेणार आहे। धना पावडर, जिरा पावडर देखील यामध्ये घालून घेतलेला आहे। यामुळे टेस्ट खूप छान येते रगड्याला, त्यासाठी हे मी घालून घेतलं आहे। 1 चमचा जिरे घातलेले आहे आणि आता यामध्येच मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे। पाणी घालून आता याला 4 ते 5 शिट्ट्या व्यवस्थित शिजून घेणार आहे। हे बघा, हे व्यवस्थित असं आपलं शिजून झालं आहे। आता मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि हे आपलं रगडा तयार झालेला आहे। आता रगड्याला थोडीशी फोडणी आपण देऊन घेणार आहोत। तर त्यासाठी मी कढई घेतली आहे। कढईमध्ये डायरेक्ट मी जे काही शिजवलेलं पांढरा वाटाणा होता तो घालून घेतला आहे। वरती त्यामध्ये कोथिंबीर घातली आणि रगडा जसा पाणी मार्केटमध्ये मिळतो तसा हा आता मी गरम करायला घेतला आहे। तर या पद्धतीने हा असा गरम करायला ठेवला आहे। त्यामध्ये कोथिंबीर घातली आहे, बाकी दुसरी कुठलीही इन्ग्रेडियंट न घालता आता हा आपला रगडा गरम होतोय आणि छान शिजतोय। तो गरमच पुरीत टाकला तर अतिशय छान लागतो। तर तुम्ही बघू शकता आता मी मॅशरने थोडासा मॅश करून घेते। तो व्यवस्थित शिजला आहे तरी देखील मी व्यवस्थित असा मॅश करून घेते। आता इकडे मी काळे वाटाणे जे असतात हरभरे ते भिजत घालून घेतले होते, ते सुद्धा मी कुकरला शिजवून घेणार आहे, जे की पाणीपुरीमध्ये आपण घालणार आहोत। याचमध्ये 1 चमचा चाट मसाला, हळद आणि मीठ मी घालून घेतलं आहे। मिरची पूड घातलेली आहे, धना पावडर थोडीशी मी घालून घेतलेली आहे। त्यानंतर जिरा पावडर घातली आहे आणि यामध्ये पाणी घालून मीठ घालून हे व्यवस्थित आता मी शिजवून घेणार आहे। तर हे आपले काळे हरभरे आपण शिजवून घेत आहोत। आता हे शिजून झाले आहे। आता इकडे बटाटा घेतला आहे, बटाटा शिजवून घेतला आहे। त्यानंतर त्याची फोडणी तयार करून घेणार। त्यासाठी तेल घातले, जिरे घातले, हिरवी मिरचीची पेस्ट, हळद आणि हिंग घालून घेतला आहे आणि मॅश करून घेतलेला उकडलेला बटाटा यामध्ये घालून या पद्धतीने ही बटाट्याची भाजी त्यामध्ये घालण्यासाठी मी शिजवून घेतली। वरतून कोथिंबीर घातली आणि वरतून चाट मसाला देखील थोडासा घातलेला आहे, ज्यामुळे चव अतिशय छान येते। चाट हा प्रकार आहे त्यामुळे चाट सगळीकडेच मी वापरला आहे। आता इथे कोथिंबीर मी घेतली आहे, पुदिन्याची पाने यामध्ये घालून घेणार आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि याचबरोबर 1 आल्याचा तुकडा, म्हणजे आता ही तिखट चटणी आपण बनवत आहोत। पुदिन्याची पाने, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा एवढा आपण इन्ग्रेडियंट घेतला आहे। आता हे यामध्येच धना पावडर मी घालून घेतलेला आहे, त्याचबरोबर चाट मसाला मी घालून घेतला आहे आणि यामध्ये धणे अख्खे मी घालून घेतले आहे आणि आता ह्यामध्ये पाणी घालून
अतिशय बारीक अशी ही मी स्मूथ पेस्ट याची बनवून घेणार आहे. यामध्ये मीठ देखील मी घातलेलं आहे चवीनुसार. आता ही छान पेस्ट बनवून झाल्यानंतर ही मी आता संपूर्ण गाळून घेणार आहे. तर आपलं हे तिखट पाणीपुरीसाठी जे लागतं ते आपण बनवून घेतलं आहे. या पद्धतीने संपूर्ण आता हे मी गाळून आणि ह्याचं तिखट पाणी हे तयार करून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने हे संपूर्ण तिखट पाणी माझं तयार झालं आहे. तर या पद्धतीने संपूर्ण हे गाळून घ्यायचं आहे. पाणी घालून घ्यायचं आहे, थंड पाणी यामध्ये घालायचं आणि या पद्धतीने असं हे गाळून घ्यायचं आहे. संपूर्ण जाडसर भाग हा बाजूला निघून जाईल या पद्धतीने असं हे गाळून तयार करून घेतलं आहे. यामध्ये मीठ वगैरे सगळं आधीच मी मिक्सरमध्ये फिरवताना घालून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने संपूर्ण हे असं माझं तयार झालेलं आहे. आता ह्याचा क्वांटिटी आपल्याला कशी हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालून तयार करून घ्यायचं आहे. आता इथे मी ती खारी बुंदी घालून घेतलेली आहे आणि हे आता मी थंड होण्यासाठी ठेवणार आहे फ्रीजमध्ये. इकडे आता मी पुऱ्या तळून घेणार आहे. तर रेडीमेड अशा मी पुऱ्या मिळतात पाणीपुरीच्या, त्या मी आणलेल्या आहेत. त्या डायरेक्ट ह्या तेलात घालून मी ह्या तयार करून घेणार आहे, तळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने तेल गरम करून त्या पुऱ्या मी एकदाच घालून घेणार आहे ह्या पद्धतीने आणि त्या लगेच आपण तळून छान अशा तयार करून घेणार आहोत. तर ह्या पद्धतीने ह्या संपूर्ण पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहे. या संपूर्ण पुऱ्या अशा टम फुगतात. आपण तेलात जर टाकल्या तर त्या लगेचच अशा टम फुगतात. रेडीमेड ह्या मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात आणि सहज मिळतात. पाणीपुरीच्या जर पुऱ्या असं सांगितलं तर त्या सहज अशा उपलब्ध होतात आणि त्या तेलात टाकल्यानंतर छान अशा पाणीपुरीसारख्या गोल अशा टम फुगतात. तर ह्या संपूर्ण पुऱ्या मी तळून घेतल्या आहे. आता इकडे एका साईडने त्या फोडून एका प्लेटमध्ये मी काढून घेतल्या आहे. आता यामध्ये मी रगडा भरून घेते आहे. तर संपूर्ण पुऱ्या मी अशा फोडून घेतल्या आणि त्यामध्ये जो काही आपण रगडा बनवून घेतला होता तो मी चमच्याने एक चमचा घालून घेते. जो पांढऱ्या वाटाण्याचा रगडा आपण बनवून घेतला होता तो आपण यामध्ये घालून घेतो आहोत. तर संपूर्ण या पद्धतीने असा रगडा घालून घ्यायचा आहे. रगडा ह्या संपूर्ण पुऱ्यांमध्ये मी घातल्यानंतर बाकीचे इन्ग्रेडियंट आपण घालणार आहोत. तर रगडा घालून झाला आहे. आता यामध्ये मी जे काही चॉकलेटी जे काळे हरभरे असतात ते मी उकडून घेतले होते, ते सुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे. तर ते उकडलेले हरभरे आपण यामध्ये घालून घेणार आहोत. पहिले आपण पांढऱ्या वाटाण्याचा रगडा जो शिजवून घेतला होता तो घातला आहे. आता यामध्ये आपण हे उकडून घेतलेले हरभरे घातले आहे. हरभऱ्यामुळे छान चव येते, ते तुम्ही नक्की घाला. आणि आता हरभरे घातल्यानंतर यामध्येच आता मी बाकी इन्ग्रेडियंट घालून घेणार आहे. हरभरे घालून झाले आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये बटाटाची जी काही भाजी बनवून घेतली होती ती देखील यामध्ये घालून घेणार आहोत. संपूर्ण पुऱ्यांमध्ये रगडा आणि त्यानंतर ही वटाणे, नंतर थोडीशी बुंदी जी खारी बुंदी आहे ती देखील मी यामध्ये घालून घेतली आहे चवीला. ही तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची तर नाही घातली तरी चालेल, पण मी घातली आहे. तर खारी जी बुंदी रेडीमेड भेटते तीच मी आणली होती, ती मी यामध्ये घालून घेतलेली आहे. आता पांढरा वटाण्याचा रगडा आणि काळ्या हरभऱ्यांचा उकडलेले दाणे आणि रेडीमेड बुंदी यामध्ये मी घालून घेतलेली आहे. आता यामध्ये बाकीचे पाणी आणि बाकीचे इन्ग्रेडियंट आपण घालणार आहोत. तर अगदी टेस्टी बनवायचं असेल तर संपूर्ण इन्ग्रेडियंट घालून नक्की तुम्ही ही ट्राय करून बघा. या पद्धतीने सगळे इन्ग्रेडियंट जर घेतले तर हे संपूर्ण छान असे तयार होतात आणि जसं मार्केटमध्ये मिळते अगदी त्याच पद्धतीने टेस्ट येते. तर हे संपूर्ण या पद्धतीने तुम्ही संपूर्ण इन्ग्रेडियंट यामध्ये घालू शकता. याचबरोबर आता यामध्ये मी बटाट्याची भाजी घालून घेणार आहे. तर बटाट्याची भाजी आपण यामध्ये घालायची. आता जी उकडून घेतलेले होते बटाटे आणि त्याची मी थोडीशी अशी भाजी करून घेतली होती, जी रगडा पॅटीससाठी आपण बनवतो ती भाजी यामध्ये घालून घ्यायची आहे.
तर बटाट्याची भाजी यामध्ये घालून झाल्यानंतर गोड पाणी जे मी बनवलं होतं चिंचेचं कोळ, ते असं ह्याच पद्धतीने त्याचा कलर चेंज झाला आहे, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर तुमच्या आवडीनुसार किती तिखट हवं त्यानुसार तो घालायचा आहे. यानंतर यामध्येच आता मी तिखट जे पाणी बनवलं होतं यामध्ये बुंदी घालून ठेवली होती आणि फ्रीजमध्ये जरासं थंड व्हायला ठेवलं होतं, ते यामध्ये घालून घ्यायचं. या पद्धतीने तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता हे घालून झाल्यानंतर वरती तुम्ही गार्निशिंग करू शकता ह्या पुऱ्यांना. लगेचच हे पटापट घालायचं नाही तर पुऱ्या फुटण्याची शक्यता असते. बारीक चिरून घेतलेला कांदा वरतून घालून घ्यायचा आहे आणि कांदा घातल्यानंतर यावरतीच आता मी थोडंसं बारीक चिरलेला टमॅटोसुद्धा घातलेला आहे आणि याचबरोबर छान असा मी आलू भुजा शेव घातली आहे. आणि ही आपली घरगुती मस्त अशी पाणीपुरी बनवायची आहे. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून सांगा. अशाच नवीन रेसिपीसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.